नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. रोज रात्री 8 वाजता बुलेटिनमधून तुम्हाला जाणून घेता येतील थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या. तर आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया. आज दिवसभरात कोणत्या 5 बातम्यांनी लक्ष वेधलंय? बातमी क्रमांक 1, जेन झींचा घाव, राजकारण्यांची धावाधाव. 2029च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार, हे जेन झी का ठरवणार आहे, हे या बातमीतनं आपल्याला पाहायचंय. पुढची बातमी, भाषा बदलणार, अरेरावी थांबणार. मुंबईतल्या रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तर बदलली आहे, ते मराठी बोलू लागलेत, पण त्यामुळे खरंच प्रवाशांचा त्रासही संपलाय का, याचा आढावा घ्यायचा आहे. पुढची बातमी, देशभक्तीचे सूर, राजकारण बेसूर. वंदे मातरमवरनं सुरू झालेला वाद थांबता थांबत नाहीये. 2 विरुद्ध 6 हा वंदे मातरमचा वाद नेमका काय आहे, तेही आपण बुलेटिनमध्ये बघणार आहोत. बातमी क्रमांक 4, कडू साखर कुणासाठी गोड. 15 दिवसात साखरेचे दर 15 रुपयांनी का वाढलाय? ऐन सणासुदीच्या दिवसात साखर का महागली आहे? तुमच्या घरच्या बजेटवरती थेट परिणाम करणारी ही बातमी सुद्धा आपल्याला पाहायची आहे. तर पुढची बातमी असेल, अनास्थेच्या आश्रमशाळा कधी सुधारणार. राज्यभरातल्या आश्रमशाळांच्या दुरवस्थेवरती माझाचा रियालिटी चेक सुद्धा आपल्याला पाहायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. पण माझा विशेषमध्ये पहिली बातमी, जेन झी पिढीच्या राजकारणात वाढलेल्या महत्त्वासंदर्भातली. दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरनं सुरू झालेलं हे आंदोलन इतकं तीव्र झालं की शिक्षण मंत्र्यांना राजीनामाच द्यावा लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घडामोडीनं जेन झी पिढीचं राजकीय महत्त्व सुद्धा अधोरेखित केलं. त्यामुळे आता 2029च्या आगामी निवडणुकांच्या आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी असोत किंवा विरोधक, सर्वांनी जेन झीला आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत आणि त्याची झलकही पाहायला मिळते. तरुणाईशी संवाद वाढवण्यासाठी सरकारने एक दिवस एक विद्यापीठ हे मॉडेल पुढे आणलंय. या उपक्रमांतर्गत दररोज एक केंद्रीय मंत्री देशातल्या एका विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधणार आहे आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे. तर काँग्रेसनं जेन झींसाठी रणनीती आखत छात्रों की गूंज कार्यक्रमातनं पेपर फुटी, परीक्षा पद्धतीतल्या त्रुटी आणि बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवरती विद्यार्थ्यांशी संवाद साधणं सुरू केलंय. हे अभियान राजस्थानच्या कोट्यापासून सुरू होऊन डेहराडून, प्रयागराज असा प्रवास करत आता महाराष्ट्रात सुद्धा पोहोचतंय. तर मनसे आणि शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांनी सुद्धा सदस्य नोंदणी अभियानाद्वारे तरुणाईसोबतचा कनेक्ट वाढवलेला आहे. तर आतापर्यंत कोणकोणत्या पक्षांनी जेन झीला साथ घालण्याचा प्रयत्न कोणकोणत्या माध्यमातून केलाय, त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया. तर जेन झींपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशानं एक दिवस एक विद्यापीठ ही योजना सरकारच्या विचाराधीन आहे. सोबतच भाजपनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरात ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली. जेन झीच्या सहभागातनं राष्ट्रभावना आणि देशप्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने या माध्यमातून केला. उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना दरमहा 2000 रुपये पॉकेट मनी देण्याचा भाजपचा विचार आहे. 50 विद्यार्थ्यांना वर्षभर फेलोशिप देण्याचा उपक्रम मुंबई महानगरपालिका राबवण्याच्या विचारात आहे. ही जेन झी फेलोशिप असेल. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत जेन झींसोबत संवाद साधलाय. मनसेच्या विद्यार्थी सेनेकडनं सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. अमित ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीतल्या कॉलेजेसचा दौराही केलाय. राज ठाकरेंचा नाशिकमध्ये जेन झी सोबत आणि विद्यार्थ्यांसोबत संवादही पाहायला मिळालेला. जंतर मंतरवरच्या आंदोलनाला मनसेनं समर्थन दिलं होतं. तर ठाकरेंच्या शिवसेनेनं जंतर मंतरच्या आंदोलनाच्या समर्थनात जेन झींच्या प्रश्नांवरती मुंबईत आंदोलन केलं. मुंबईतल्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्यांना कायदेशीर मदतीची भूमिका सुद्धा शिवसेनेनं घेतली. तर काँग्रेसनं जेन झीच्या मुद्द्यांवरती राहुल गांधी आणि काँग्रेसनं संसदेत आवाज तीव्र केला. आंदोलनांमधनंही पाठिंबा दिला. छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणाईशी कनेक्ट साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जंतर मंतरवरच्या आंदोलनाला थेट पाठिंबा दर्शवलेला. शरद पवार, सुप्रिया सुळेंनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उपस्थितीही दर्शवलेली होती. तर तरुणांच्या प्रश्नांसंदर्भात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. तर जेन झींना आकर्षित करण्याच्या उद्देशानं एक दिवस एक विद्यापीठ ही योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. या योजनेअंतर्गत एक केंद्रीय मंत्री एका विद्यापीठात जात तरुणांशी संवाद साधेल. पण सरकारच्या योजनेवरनं राजकारणाला कसा रंग चढलाय तेही पाहूया. आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहेत आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील. एक चांगला उपक्रम. आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जेनजी तुमच्याबरोबर येणार नाही आहे. जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे. या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की. आता तुम्ही मन वळवायला चाललं काय जेनजीचं? ठीक आहे, करू द्या. यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे. कुठल्या महाविद्यालयात पाठवू देत, कुठेही पाठवू देत, काय सांगणार आहे ते. मला आमच्याकडे एक गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठ आहे. त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये कुठला अभ्यासक्रम सुरू करावा? ज्योतिष्यशास्त्र. संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2000 रुपये देऊन जेनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जेनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण, साव कोण हे त्याला कळत आहे. त्यांचा विश्वास आता राहिलेला नाही. तर दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या जेनझीच्या आंदोलनानंतर राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये या पिढीला आपल्या बाजूने वळवण्याची जणू स्पर्धा सुरू झाली. आणि त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे 2029 सालचं मतदारांचं राजकीय गणित. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढच्या निवडणुकीत जेनझी पिढीतले मतदार हे 38 कोटींच्या आसपास असतील. त्यामुळे ज्या पिढीच्या हातात इतकी मोठी मतांची ताकद एकवटलेली असेल त्यांना दुर्लक्षित करणं कुठल्याही पक्षाला परवडणार नाही. जंतर मंतरवरच्या आंदोलनानं फक्त सरकारलाच धक्का दिला नाही तर राजकारणातही नवा संदेश पेरला. तो म्हणजे निवडणुकीच्या मैदानात तरुणांना गृहीत धरता येणार नाही. या आंदोलनाचा परिणाम आता राजकीय पक्षांच्या रणनीतीवरती दिसू लागलाय. कारण जंतर मंतर नंतर भाजपा असो की काँग्रेस, सगळ्याच पक्षांचा जेनझीकडे पाहण्याचा दृष्टी. सर्व पक्षांनी अचानक जेनझीकडे मोर्चा वळवण्याचं कारण 2029च्या निवडणुकीत दडल्याचं बोललं जातंय. हे गणित समजून घेण्यासाठी काही आकडे पाहणं महत्त्वाचं आहे. भारताची जेनझी लोकसंख्या 40 कोटींहून जास्त आहे. जेनझी मतदारांचा 1929च्या लोकसभा निवडणुकीवर सर्वात मोठा प्रभाव असेल. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 2029 पर्यंत 18 ते 32 वयोगटातल्या तरुणांची संख्या अंदाजे 38 कोटींच्या आसपास असेल. यात 20 कोटी पुरुष तर 18 कोटी महिला असतील. 2029 साली मतदार म्हणून जेनझी मिलेनियल्सलाही मागे टाकतील. या आकडेवारीच्या अंदाजानुसार 2029 साली देशातील प्रत्येक चौथा मतदार तरुण असेल. थोडक्यात 2029ला ज्याच्या मागे तरुणाई त्याचा सत्तेचा मार्ग सुकर होईल. जेनजीचं प्रमाण 38% राहील. त्यामुळे एवढा मोठा एक गठ्ठ मतदान आपल्या बाजूनं कसं होईल याच्यासाठी सगळेच राजकीय दल प्रयत्नात आहेत. जेनजीसोबत खासियत ही आहे की ती धर्मात आणि जातीत वाटलेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना धर्माचं ते काहीतरी बाळकडू पाजून त्यांना एकामेकाविरुद्ध उभं करू शकत नाहीत. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही तरुण मतदारांचा मोठा प्रभाव होता. या निवडणुकीत जेनझी भाजपाच्या बाजूने होती. 18 ते 25 या वयोगटातल्या 39% मतदारांनी भाजपला साथ दिली तर काँग्रेसच्या बाजूने 21% मतदार उभा राहिला.
नुसत्या घोषणापत्राच्या पाठीमागे जाण्यापेक्षा त्यांना प्रॅक्टिकल अप्रोच लागेल. त्यांना फक्त घोषणा नको, त्यांना ते क्रियान्वयनही करावं लागेल. जर केलं नाही तर ती तुम्हाला पुन्हा सत्तेतनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. जबाबदारी घ्यावी लागेल. अशा भरपूर बदलाव सगळ्याच राजनीतिक दलांना पुढच्या निवडणुकीपर्यंत स्वतःमध्ये करावं लागेल असं मला वाटतं. जेन झीचा सर्वात मोठा USP म्हणजे या पिढीची डिजिटल कनेक्टिव्हिटी. सोशल मीडियातून सरकारविरोधी वातावरण करण्याची क्षमता या पिढीनं नीट पेपर फुटी आंदोलनातनं दाखवून दिली आहे. त्यामुळे जुन्या मतदारांइतकंच या नव्या पिढीचं मन जिंकणं प्रत्येक पक्षासाठी मोठं आव्हान बनलंय. स्पेशल रिपोर्ट ABP माझा. तर ब्रिटनचे माजी पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांचं एक फेमस वाक्य आहे, अ वीक इज अ लॉंग टाइम इन पॉलिटिक्स. राजकारणात जनमत समीकरणं आणि सत्तेची ताकद बदलायला वेळ लागत नाही असा याचा ढोबळ मनानं अर्थ होतो. त्यामुळे याआधीच्या निवडणुकांवरच्या समीकरणांवरनं 2029ची गणितं मांडणं योग्य ठरत नाही. कारण जी पिढी नीट पेपर फुटीसारख्या मुद्द्यावरनं थेट रस्त्यावरती उतरून सरकारला जाब विचारू शकते, ती पिढी मतदानाच्या दिवशी सुद्धा तितकीच बेधडक होऊन निर्णय घेऊ शकते. मग तो निर्णय कुणाच्याही बाजूने असो. आणि हीच अनिश्चितता प्रत्येक पक्षाला अस्वस्थ करते. त्यामुळे सत्ताधारी असोत किंवा विरोधक, या पिढीला गृहीत धरण्याची चूक आता कुणालाही परवडण्यासारखी नाही. आता पाहूया आज दिवसभरातली पुढची महत्त्वाची बातमी आहे परिवहन विभागाच्या मुंबईतल्या मराठी सक्तीबाबतची. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, पैसे कमवायचे असतील तर महाराष्ट्राच्या भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान करायलाच हवा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा आता प्रत्यक्ष कारवाईमध्ये उतरलाय. मुंबईच्या रस्त्यांवरती RTOची धडक मोहीम सुरू झाली आहे. रिक्षा टॅक्सी थांबवून चालकाला मराठी येतंय का याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू झाली आहे. मराठी येत नसेल तर नोटीस आणि 1 महिन्याची मुदत दिली जाते. नवीन परवाना बॅचसाठी सुद्धा आता व्यावहारिक मराठीची चाचणी पार पाडावी लागते. म्हणजे फक्त कागदावरची मराठी नाही तर प्रवाशांसोबत संवाद साधता येतो का हेही आता पडताळून पाहिलं जात आहे. पण इथे एक प्रश्न आहे, मराठीचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर ही भूमिका निश्चितच योग्य आहे, पण या सक्तीचा खरा कस लागणार आहे तो अंमलबजावणी. मराठी बोलता येणं बंधनकारक झालंय. आता प्रवाशांसोबत नम्रपणे बोलणं, भाडं न नाकारणं आणि नियम पाळणं सुद्धा तितकंच बंधनकारक कधी होणार. कारण मुंबईकरांना फक्त मराठी बोलणारा चालक नकोय, त्याला नियम पाळणारा, वेळेत सेवा देणाराही चालक हवाय. मराठी काय काय शिकलात आता तुम्ही? साहेब बोलतात कुठे जायचे आहे सांगा, तर मी काय सांगणार, कुठे तुम्हाला कुठे जायचे आहे मला सांगा, मी घेऊन जातो ना. टॅक्सी स्टँड कुठे आहे इथे? कुठे इधर ते बाजूला आहे आणि दादरला आहे. तुमची टॅक्सी शेअरिंगची आहे का मीटरची आहे? मीटरची आहे साहेब. प्रवाशांना तुम्हाला विचारलं मीटर चालू करा, तुम्ही काय कराल? चालू करणार साहेब. तुम्हाला मराठी येते का? हो, मग मराठी एकदम शुद्ध येते. प्रवासी तुमच्यासोबत मराठीत बोलता का? सर्वजण मराठीच बोलतो आम्ही. कसं वाटतंय तुम्हाला? अरे एकदम फर्स्ट क्लास लागतं. पॅसेंजर तुमच्याशी मराठीत बोलतात का? हां बोलते ना मी तसं. हां कुठे जायचे सांगते ना मी. या नोटीसमध्ये त्याला आपण 1 महिन्याचा वेळ देतोय. ज्यांना मराठी भाषेचं बेसिक पण नॉलेज नसेल, ज्यांना दैनंदिन मराठी भाषा बोलता येत नसेल, जसं उजवीकडे डावीकडे सावकाश चालवा असे त्यांना आपण प्रश्न विचारतो. ज्यांना येत नसेल त्यांना आपण ती नोटीस देतो आणि त्यांना आपण 1 महिन्याचा वेळ देतोय आणि त्या 1 महिन्यामध्ये ते परत आमच्याकडे RTOकडे येतील आणि आम्हाला ते बोलून दाखवतील मराठी. जर त्यांना ते आलं नाही तर मग त्यांच्यावर आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. तर मुंबईमध्ये ऑटो टॅक्सी चालकांसोबत संवाद साधण्यासाठी मराठीचा आग्रह, नियमांची कडक अंमलबजावणी हे स्वागतार्ह आहे. पण प्रश्न इतकाच आहे की मराठीतनं संवाद होईल पण भाडं स्वीकारलं जाईल याची हमी कधी आणि कशी मिळणार. कारण मुंबईकरांचा खरा त्रास हा भाषेचा नाही आहे, तर त्यांना त्रास आहे तो भाडं नाकारण्याचा, अरेरावीचा आणि मनमानीचा. पाहूया त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. मुंबईच्या रस्त्यावरची ही रोजची कहाणी आहे. हात दाखवायचा, ऑटो थांबवायचं, कुठे जायचं ते सांगायचं आणि समोरून उत्तर ऐकायचं नाही. कधी अंतर कमी, कधी अंतर जास्त, कधी ट्रॅफिक, तर कधी चालकाच्या मर्जीला न पटलेलं ठिकाण.
प्रवाशाने भाडं द्यायचं, पण कुठे जायचं कुठे नाही हे ठरवण्याचा अधिकार ऑटो टॅक्सी चालकाकडे. ही अरेरावी नेमकी कधी थांबणार? त्रास तर भरपूर होतो आम्हाला, आणि स्पेशली जर 6च्या नंतर निघालो तर मी स्वतः इथे 50 मिनिट्स थांबलेली आहे लाईनमध्ये. सो आहे त्रास. रिकाम्या रिक्षा जातात पण आम्हाला घेऊन जात नाहीत ते. सो आहे प्रॉब्लेम, जेन्युइन प्रॉब्लेम. रिक्षावाले थांबत पण नाही आहेत लवकर, नाकारतात, खूप जास्त नाकारतात रिक्षावाले भाडे. थांबत पण नाही. आता किती वेळ झाला रिक्षावाले थांबत पण नाही इथे, खूप वेळ झाला. झाली पाहिजे, बिलकुल झाली पाहिजे. मुंबईत मराठी अनिवार्य झाल्यामुळे मराठी बोलता येणं, प्रवाशाशी संवाद साधता येणं, यामुळे नक्कीच गैरसमज कमी होतो. पण कुठे जायचं हे मराठीत समजलं नाही तर नाही जाणार हा नकारही मराठीतच ऐकायचा का? आजवर हिंदीत भाडं नाकारलं म्हणून मुंबईकर त्रस्त होते. उद्या मराठीत नकार मिळाला तर त्याला नियमांचं यश म्हणायचं की प्रवाशांच्या त्रासाची भाषांतरित आवृत्ती? आपल्या महाराष्ट्रात राहून आपण मराठी बोललंच पाहिजे, कारण प्रत्येक दुसरीकडे आपण राज्यात गेलो तर प्रत्येक तिथली भाषा आहे तिथली बोलली जाते. त्यामुळे मराठी भाषेवर हे निर्बंध येता कामा नये. प्रश्न हा नाहीच आहे की चालक महाराष्ट्राचा आहे की परराज्यातला आहे. प्रश्न हा आहे की नियम कोणासाठी आहे. कमी अंतराचं भाडं असो किंवा लांब पल्ल्याचं, प्रवाशाचं भाडं स्वीकारणं बंधनकारक आहे. ठराविक मार्ग किंवा जास्त अंतराचंच भाडं घेण्याची मनमानी करता येणार नाही. अधिकृत स्टँड किंवा रस्त्यावरून मिळालेलं भाडं नाकारता येणार नाही. प्रवाशाने मागणी केल्यास इलेक्ट्रॉनिक मीटरप्रमाणे भाडं आकारणं अपेक्षित आहे. भाडं नाकारल्याची तक्रार झाल्यास परिवहन विभाग कारवाई करणार. तक्रारीच्या स्वरूपानुसार ड्रायव्हिंग लायसन्सवरती कारवाई होऊ शकते किंवा ऑटो टॅक्सी परमिटही रद्द होऊ शकतं. भाडं नाकारल्याच्या तक्रारी होतात, कारवाईची चर्चा होते. कधी सुरक्षा सप्ताह होतो तर कधी सौजन्य सप्ताह. पण सप्ताह संपला की पुन्हा तेच रस्ते, पुन्हा तोच नकार, पुन्हा तीच अरेरावी. भाडं नाकारणीबद्दल आमच्याकडे एक टॅक्सी प्रवासी वाहतूक पथक म्हणून एक सेपरेट पथक निर्माण केलेलं आहे. यासाठी एखाद्या प्रवाशांनी तक्रार जर केली त्याच्यासाठी एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. तर त्या प्रवाशांनी जर आपल्याला तक्रार केली ऑनलाईन त्या टोल फ्री नंबरवर, तर त्याच्यावर आपल्यावर निश्चितपणे कारवाई केली जाते. थातूर मातूर कारवाईची भीती जर चालकांना वाटतच नसेल तर नियमांची जरब नेमकी कुठे आहे? 1-2 चालकांवरती कारवाई करून प्रश्न सुटत नाही. प्रश्न असा आहे की अशी व्यवस्था कधी उभी राहणार की भाडं नाकारणं हा चालकासाठी सामान्य पर्यायच राहणार नाही. देशाच्या विविध भागातून आलेल्या चालकांना महाराष्ट्रात रोजगार मिळावा याला विरोध असण्याचं कारण नाही. पण ज्याच्या पैशातून हा व्यवसाय चालतो त्या सामान्य प्रवाशाला जर वारंवार नकार मिळत असेल तर मग रोजगाराचा अधिकार एका बाजूला आणि प्रवाशाचा सन्मान दुसऱ्या बाजूला, असं हे समीकरण किती दिवस चालणार? सूरज सावंतसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. प्रेक्षकांनो, खरं तर हा वाद मराठी विरुद्ध अमराठी असं नाहीच आहे. हा वाद आहे नियम विरुद्ध मनमानी असा. कारण नकार देणारा चालक मराठी असो किंवा नसो, त्रास कोणाला होतो तर त्रास शेवटी रस्त्यावरती उभ्या असलेल्या सामान्य प्रवाशाला होतो. 5 वेळेला हात दाखवून 10 वेळेला नकार ऐकून शेवटी कसा बसा एक रिक्षावाला थांबतो, तेव्हा तो कुठल्या भाषेत संवाद साधतोय हे खरं तर त्या प्रवाशाच्या दृष्टीनं गौण असतं. ताटकळीला त्या प्रवाशाची एकच इच्छा असते, ती म्हणजे रिक्षाचालकानं हो म्हणावं आणि आपल्याला जायचंय तिथे सोडावं. मराठी सक्तीचा नियम जरूर असायला हवा, पण त्याच ठामपणानं भाडं नाकारणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई व्हायला हवी आहे. दोन्ही नियम एकाच तराजूमध्ये तोलले गेले तरच ही अंमलबजावणी खऱ्या अर्थानं प्रवाशांच्या हिताची ठरेल. आणि यानंतर आज दिवसभरातली पुढची महत्त्वाची बातमी आहे 15 ऑगस्टपासून सुरू झालेल्या एका राजकीय वादाची बातमी. वंदे मातरम संदर्भातली. वंदे मातरम, ज्या गीतानं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मोलाचं योगदान दिलं, स्वातंत्र्य सैनिकांच्या नसानसात राष्ट्रभक्तीची ऊर्जा भरली. हे फक्त गीत नाही तर आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाशी जोडलेलं एक भावनिक प्रतीक आहे. आता जेव्हा 1875 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम गीताची रचना केली, तेच गीत 1882 साली बंगदर्शन मासिकामध्ये आनंदमठचा भाग म्हणून प्रकाशित झालं. पुढे 1896 साली काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदाच वंदे मातरमचं गायन केलं. तेव्हा त्यामध्ये 6 कडवी होती. पण 1937 साली असं काहीतरी घडलं ज्यामुळे वंदे मातरम आणि काँग्रेसचा इतिहास कायमस्वरूपी बदलला. कारण त्यावर्षी काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात सुरुवातीची 2च कडवी गायली गेली. तीच परंपरा आजपर्यंत सुरू आहे.
मात्र दुसऱ्या बाजूला भाजपनं वंदे मातरमची 6 कडवी गायला हवीत अशीच मागणी कायम ठेवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात वंदे मातरमसाठी कायद्यात दुरुस्ती झाली आहे. असं असलं तरी काँग्रेस मात्र 2 कडवीच गाण्यावरती ठाम आहे. त्यामुळे आज देशात 2 कडवी विरुद्ध 6 कडवी असा वंदे मातरमला घेऊन राजकीय संग्राम पेटलाय. अब तक जो गाया वही वंदे मातरम गाया. अगर ये गुनाह है तो उन्होंने 18 साल से गुनाह कर रहे हैं. वंदे मातरम को पूरा ना गाना ये वंदे मातरम का अपमान नहीं है, भारत माता का अपमान है. अब आए हैं वंदे मातरम गाना है, हो कौन भाई तुम? न 3 में न 13 में आज़ादी के आंदोलन में कहाँ थे? स्वतंत्रता सेनानी थे जो आज़ादी के वीर बांकुरे थे, वो फांसी के फंदे पर भी वंदे मातरम गाते हुए जो है झूल रहे. भारतीय जनता पार्टी गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर से बड़ी नहीं है, ऊपर नहीं है. ये हिंदू मुसलमान करना चाहते हैं, उसमें करने दो उनको. These are the issue of the country nowadays. They want to divert it. कांग्रेस अपनी नई कॉन्स्टिट्यूशन हरदमी बनाना चाहती है. कौन से रेवोल्यूशनरीज भाजपा में थे जिन्होंने वंदे मातरम कह के फांसी पे गए, ये बताया भाजपा में. हम हमेशा कहते थे ये मानसिक गुलाम है और संविधान की खिलाफत, ये दोनों चीजें इससे हमारे सामने प्रस्तावित हो. जो 6 छंद है वंदे मातरम के, वो अमित शाह और मोदी जी ने गाकर दिखाए तो अच्छा रहेगा, सामने आकर, पब्लिक के सामने आकर, विदाउट टेलीप्रॉम्प्टर. आणि आता याच वंदे मातरमवरनं सुरू झालेल्या वादाला भाजपनं आपलं नवीन राजकीय शस्त्र बनवल्याचं दिसतंय. आणि जिथे जिथे राष्ट्रवादाचा मुद्दा तापतो तिथे भाजप फ्रंट फूटवरती येते. आणि आता वंदे मातरमच्या वादाचं टायमिंग पहा. गेल्या काही महिन्यांपासून कधी नाही इतकं बॅकफूटवरती गेलेली भाजप आता जोरदार आक्रमक झाली आहे. कशी ते जाणून घेऊया. नीट पेपर फुटीनंतर विद्यार्थी आंदोलन, सरकार बॅकफूटवर. राम मंदिरातील दानचोरी प्रकरण, सरकार बॅकफूटवर. E20 इथेनॉलचा मुद्दा, सरकार बॅकफूटवर. जातीय जनगणनेत ओबीसीचा कॉलम, इथेही सरकार बॅकफूटवर. गेल्या 2 महिन्यांपासून सतत बॅकफूटवर असलेलं सरकार वंदे मातरमच्या मुद्द्यावरून मात्र एकदम फ्रंटफूटवर आलं. त्याला 3 कारणं ठरली. वंदे मातरमवर महासंग्राम का? 15 ऑगस्ट 2026 काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम गायन मध्येच थांबवल्याचा आरोप झाला. 17 ऑगस्ट 2026 गोव्यात खरगे यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचं अपूर्ण गायन करण्यात आलं. 19 ऑगस्ट 2026 काँग्रेस वर्किंग कमिटीनं वंदे मातरमची फक्त 2 कडवी गाण्याचा घेतलेला निर्णय. आता काँग्रेस वर्किंग कमिटीनं हा निर्णय घेताना 1937 मधला आपलाच जुना ठराव पुन्हा कायम ठेवलाय. त्यानुसार काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची फक्त पहिली 2 कडवीच गाली जाणार आहे. आणि अशा प्रकारे 2026 मध्ये तब्बल 90 वर्षांनंतर वंदे मातरम पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला. आज कांग्रेस पार्टी 1937 का अपनी पार्टी का रिजोल्यूशन मान रही है और पार्लियामेंट के एक्ट को नकार रही है. मुझे तो बड़ा आश्चर्य है. श्री राहुल गांधी की नेतृत्व में कांग्रेस पार्टी फिर एक बार इस देश में तुष्टीकरण की राजनीति को पुरजोश तरीके से आगे बढ़ा रही है. खरं तर 20 दिवसांपूर्वी 30 जुलैला संसदेत कायदा मंजूर करून वंदे मातरमला आता कायदेशीर संरक्षण देण्यात आलंय. त्यानुसार वंदे मातरमला कलम 3 अंतर्गत कायदेशीर संरक्षण आहे. जनगण मनप्रमाणेच समान कायदेशीर दर्जा आहे. गायनात अडथळा आणल्यास किंवा गायन रोखल्यास शिक्षेची तरतूद आहे. दोषी आढळल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास आहे. कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आहे, मात्र अद्याप अंमलबजावणी नाही.
आणि ही अंमलबजावणी होण्याआधीच काँग्रेसकडून 2 कडवी गाण्याचा ठराव मंजूर झालाय. रविंद्रनाथ टैगोर, गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर के सलाह से ही वो प्रस्ताव पारित किया गया था और आज उस पर चर्चा हुई. कांग्रेस अध्यक्ष ने उस प्रस्ताव के कुछ अंश भी पढ़े और इसमें कोई कंट्रोवर्सी नहीं है, कोई सवाल नहीं है. ये बार बार ये मुद्दा बनाया जा रहा है. काँग्रेस पक्षाला जर वाटत असेल की हे चुकीचं आहे तर त्या बाबतीत त्यांना न्यायालयाचे दरवाजे हे उघडे आहेत, ते जाऊ शकतात न्यायालयामध्ये, त्याची जी काही कारणं असतील ती सांगू शकतात. परंतु ही प्रक्रिया जोपर्यंत होत नाही, न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं जात नाही, त्याच्याबद्दल सुनावणी होत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचा काही निकाल येत नाही, तोपर्यंत हे सगळ्यांनाच पाळणं हे बंधनकारक आहे. काँग्रेस 1937च्या ठरावाचा दाखला देतीये तर भाजप राष्ट्रभक्तीचा. पण देशातील विरोधकच संसदेनं मंजूर केलेला कायदा मानायला नकार देत असतील तर त्यामुळे देशात मोठा संघर्ष निर्माण होणार नाही का? आणि असं झाल्यास सर्वसामान्यांनीही आपल्या सोयीनं कायदा मोडला तर किती अराजकता निर्माण होईल याची कल्पनाच न केलेली बरी. पण आज प्रश्न फक्त वंदे मातरमची 2 कडवी की 6 कडवी एवढाच नाही, तर प्रश्न हा आहे की काँग्रेसने वंदे मातरमच्या मुद्द्यावर सेल्फ गोल केलाय की सरकारला घेरण्याची नवी रणनीती आहे, हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. एकूणच काय तर 1937 सालच्या प्रस्तावावरनं आज 90 वर्षांनी राजकारण पेटलंय. पण सत्य हे सुद्धा आहे की स्वातंत्र्यानंतर 24 जानेवारी 1950ला संविधान सभेनंच वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलेली होती आणि तेव्हापासून वंदे मातरमची 2च कडवी गायली जात होती. पण राजकारण म्हणजे टायमिंगचा खेळ असतो. अनेक मुद्द्यांवरनं बॅकफूटवरती गेलेल्या भाजपला वंदे मातरमच्या मुद्द्यावरती फ्रंटफूटवरती येण्याचा चान्स मिळाला. इतिहासाचा दाखला देत काँग्रेसनं वंदे मातरमचे तुकडे केल्याचा आरोप भाजपनं सुरू केला. तर वंदे मातरमवरती बंदी घालावी ही मोहम्मद अली जिना यांची मागणी नेहरूंनी कशी फेटाळून लावली असं म्हणत काँग्रेसनं सुद्धा पलटवार सुरू केलाय. म्हणजेच वाद 2 कडव्यांचा असला तरी लढाई मात्र इतिहास, राष्ट्रवाद आणि राजकारणाची आहे हे नक्की. यानंतरची बातमी साखरे संदर्भातली जरी असली तरी तुमच्या घरच्या महिन्याच्या बजेटवर मोठा परिणाम करणारी आहे, त्यामुळे बातमी नक्की बघा. भारतीयांच्या प्रत्येक सणाचा गोडवा साखर वाढवत असते, पण आता याच साखरेनं सर्वसामान्यांचं तोंड कडू होण्याची वेळ आली आहे. कारण साखरेच्या दरानं गाठली आहे आत्तापर्यंतची उच्चांकी पातळी. वाशिमसह 3 जिल्ह्यात प्रति किलो साखरेचा दर तर 80 रुपयांपर्यंत गेलाय. ऐन सणासुदीच्या तोंडांवरती साखरेचे दर आणखी गगनाला भिडण्याची शक्यता आहे. दिवाळी असो, गणेशोत्सव असो, होळी असो किंवा ईद, प्रत्येक सणात मिठाईपासून घरगुती पक्वान्नांपर्यंत साखर ही लागतेच. पण दर वाढले तर त्याचा थेट परिणाम फक्त घरात येणाऱ्या साखरेपुरताच मर्यादित राहत नाही, तर घरात येणारी मिठाई, बेकरीचे पदार्थ आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या खर्चावरती सुद्धा होतो. महागाईनं आधीच हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता साखरेचे दर वाढल्यामुळे कात्री लागण्याची शक्यता आहे. म्हणजे सण गोड करण्यासाठी लागणारी साखरच आता सर्वसामान्यांच्या बजेटचा गोडवा हिरावून घेते की काय, असं चित्र निर्माण होत आहे. तर परिस्थिती अशी आहे की भारतीयांच्या सणांचा गोडवा वाढवणाऱ्या साखरेची किंमतच आता सर्वसामान्यांच्या तोंडची गोडी हिरावून घेते. सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच साखरेच्या दरानं उसळी घेतली आहे. अवघ्या काही दिवसात किलोमागे भरमसाठ वाढ झाल्यामुळे गृहिणींपासून ते मिठाई व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांची चिंता वाढली आहे. पण प्रश्न हा आहे की शेतात ऊस आहे, देशात साखर कारखाने आहेत, निर्यातीवरती निर्बंध सुद्धा आहेत. मग साखर महाग तरी का होते? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहूया हा विशेष रिपोर्ट. सण आला की घराघरात गोडधोड पदार्थ होतात. मुंबईच्या दुकानात गर्दी वाढते. साहजिकच सर्व स्तरावर साखरेची मागणी वाढते. पण यंदा सणाचा गोडवा वाढण्याआधीच साखरेच्या भावाने सर्वसामान्यांच्या बजेटला चटका दिलाय. 2 आठवड्यांपूर्वी 48 ते 50 रुपये किलो असलेली साखर आता 65 रुपयांच्या पुढे गेली. हे रेट पाहून तर असं मन वाटते का काय करावं आता माणसानं, गरीब माणसानं काय करावं. आता मागच्या महिन्यात आलतो तर 42 होती, आता आला तर 72 आहे. आणि असं समजा का 30 रुपये लगभग वाढले. आता याच्यानंतर असं असेल तर गरीब माणसानं करावं काय. मात्र साखरेच्या दरवाढीमागे केवळ मागणी हेच कारण नाही,
तर त्याला केंद्र सरकारचं इथेनॉल मिश्रणाचं E20 धोरणही कारणीभूत ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. सुबह एक भाव, दोपहर में एक भाव और रात में और एक अलग भाव निकल जाते हैं. सामने त्योहारों की डिमांड रहने की वजह से शक्कर में रेट बढ़ रहे हैं. वो इथेनॉल के वजह से ही थोड़ा ये आया है, करंट आया है मार्केट में. अच्छा. और प्रोडक्शन भी कम है मेरे हिसाब से. तो ऊसाचा रस आणि मळीचा काही हिस्सा इथेनॉल उत्पादनाकडे वळवला जाणं, त्यातच साखरेची साठेबाजी आणि मध्यस्थांकडून होणाऱ्या सट्टेबाजीच्या व्यवहारांमुळे दर आणखी वाढत असल्याची बाबही समोर येते. एक तरफ देश को दुखी किया कि इथेनॉल वाला पेट्रोल जो है उससे लोगों की गाड़ियां खराब हो रही है, माइलेज खराब हो रही है, और दूसरी तरफ लोगों को अब चीनी महंगी खरीदनी पड़ रही है. तो ये एक डिसीजन लेते हैं, इनको यही नहीं पता कि इस डिसीजन का क्या असर होने वाला है. जब इन्होंने शुगर केन को, गन्ने को इथेनॉल प्रोडक्शन के लिए डाइवर्ट किया तो इनको सोचना चाहिए था ना, भाई इतना गन्ना इथेनॉल के लिए जाएगा तो चीनी कहां से बनेगी. याच पार्श्वभूमीवर सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना 15 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध आणखी कडक केले आहेत. ज्या देशात ऊस मोठ्या प्रमाणावर पिकतो, जिथे साखर कारखान्यांचं मोठं जाळं आहे, त्या देशात सणासुदीच्या काळात साखरेचा भाव इतका का वाढतोय? आज साखरेचा भाव वाढतोय, उद्या त्याच साखरेपासून तयार होणारी मिठाई, बिस्किटं, बेकरी पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ महागणार. म्हणजे 1 किलो साखरेच्या दरवाढीचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या बजेटवर होणार. इथेनॉल देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचं असेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्याचे फायदेही असतील. पण कोणतंही धोरण राबवताना ग्राहकाच्या ताटातला गोडवा कडू होणार नाही ना, याचाही विचार करावा लागेल. सणासुदीच्या काळात सामान्य माणूस आनंदानं घरात मिठाई आणू इच्छितो. त्याला अर्थव्यवस्थेच्या गुंतागुंतीची किंमत मोजायला लावणं कितपत योग्य, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर गणपतीचे मोदक असो, दिवाळीची करंजी किंवा लाडू, ईदचा शिरखुर्मा असो किंवा रोजच्या चहातले 2 चमचे साखर. साखर खरं तर आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे. शेतात ऊस आहे, कारखाने सुरू आहेत, मग साखर महागते तरी का? पुरवठा कमी झालाय, साठेबाजी होते, इथेनॉलच्या धोरणांचा परिणाम आहे की बाजारातल्या आणखी काही समीकरणांचा परिणाम? या प्रश्नांची उत्तरं वेळेत शोधावीच लागतील, कारण या महागाईचा हिशेब कोण चुकवतंय? तर मिठाई घेणारा सामान्य ग्राहक, घर चालवणारी गृहिणी, छोटा दुकानदार आणि महागाईशी झुंजणारं प्रत्येक कुटुंब. त्यामुळे प्रश्न फक्त 1 किलो साखरेचा नाहीये, प्रश्न आहे सणाचा गोडवा कुणाच्या नफ्यासाठी कडू होतोय याचा. साखर गोडच राहू द्या, सर्वसामान्यांचा आनंद कडू करू नका. आणि या सगळ्यामध्ये एक ब्रेकिंग न्यूज येते, तीही साखरेसंदर्भातली आहे. साखरेची आयात आता केंद्र सरकारनं शुल्क मुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. साखरेच्या देशभरातल्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रानं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचं कळतंय. यामुळे अर्थातच साखर स्वस्त होणार आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास 10 लाख टन साखरेची आयात केली जाते आणि केंद्र सरकारनं वाढत्या किमती पाहता साखर साठ्यावरती सुद्धा मर्यादा घालून दिलेल्या आहेत. आता 15 दिवसांपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही. ही आहे सरकारी अनास्थेचा सामना करणाऱ्या आश्रमशाळांच्या दुरावस्थेबाबतची. राज्याचा एक मोठा भाग सामाजिकदृष्ट्या मुख्य प्रवाहापासून आजही दूर आहे. तो भाग दुर्गम आहे आणि त्याचमुळे तिथल्या मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी आश्रमशाळा उभा करण्यात आलेल्या आहेत. पण यातील बहुतांश आश्रमशाळांची अवस्था आज दयनीय बनली आहे. त्यामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा अधिक मुलं-मुली आज त्रासात आहेत. कधी तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्पदंशानं मृत्यू होतो, तर कधी त्यांना विषबाधा होते, तर कधी कुठे आश्रमशाळेच्या सेफ्टी टँकमध्येच विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडतो. या अशा घटनांमुळे आश्रमशाळा सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न पडतो. या आश्रमशाळांना प्रत्यक्ष भेटी देत ABP माझानं तिथली दुरवस्था समोर आणली. त्यानंतर आता सरकारला जाग आली आहे. त्यांनी सर्व आश्रमशाळा संचालकांची मुंबईत बैठक बोलावली आहे आणि सुधारणा न झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिलाय. हा विषय आज दिवसभर चांगलाच गाजला. तर आश्रमशाळांच्या दुरवस्थेचा विषय ABP माझानं सर्वांसमोर आणला. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पैठणखेड्यातील आश्रमशाळेची धक्कादायक स्थिती मांडण्यात आली. या आश्रमशाळेत मुलांना फरशीवर प्लास्टिकच्या चटईवरती झोपवलं जात असल्याचं दिसलं. तिथे विद्यार्थ्यांसाठी पत्र्याच्या शेडमध्ये स्वयंपाकघर उभारण्यात आलंय. अशीच भीषण स्थिती नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या पळसण गावातल्या आश्रमशाळेची आहे. अस्वच्छता असल्यामुळे साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती कायम असते. धाराशिव जिल्ह्यातल्या होर्टी येथील दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेचं दृश्य तर अतिशय विदारक आहे.
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्नधान्य ठेवलं जातं. तिथे दुर्गंधीचं साम्राज्य आहे. मुलांना धड जेवायलाही मिळत नाही. आश्रमशाळांची ही स्थिती एबीपी माझानं मांडल्यानंतर ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी राज्यातल्या 900हून अधिक आश्रमशाळांची पथकं पाठवून तपासणी करण्याचे, पाहणीचे आदेश दिले. तर छत्रपती संभाजीनगरासह अन्य आश्रमशाळांमधील भीषण दुरवस्था एबीपी माझानंही अशी समोर आणली आणि त्यानंतर राज्यातील जवळपास सर्वच आश्रमशाळा संकटात आहेत असं चित्र समोर आलं. या आश्रमशाळा नेमक्या काय असतात, त्यांना निधी कुठून आणि कसा मिळतो याची माहिती पाहूया. पश्चिमेला दक्षिणेपर्यंत पसरलेलं पश्चिम घाट क्षेत्र, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगांचा भाग, पूर्वेला दंडकारण्याला लागून असलेलं क्षेत्र, महाराष्ट्र अशा वनसंपदेने नटलेला भाग आहे. याच वनांमध्ये निवास करणाऱ्या आदिवासींची लोकसंख्या राज्यात आज 1 कोटींहून अधिक आहे. राज्याच्या एकूण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास 18% आदिवासी क्षेत्र आहे. त्यात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. प्रामुख्याने याच आदिवासी समाजासाठी राज्यात 900हून अधिक आश्रमशाळा उभ्या करण्यात आल्या. डोंगराळ भागात 5 ते 7 हजार आदिवासी लोकवस्तीसाठी 1 आश्रमशाळा आणि दुर्गम भागात 2 ते 2.5 हजार लोकवस्तीसाठी 1 आश्रमशाळा मंजूर करण्यात येते. आदिवासी विकास विभागाअंतर्गत सध्या राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा आहेत, तर अनुदानित आश्रमशाळा 556 आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभाग म्हणजेच ओबीसी कल्याण विभागापर्यंत राज्यात 980 आश्रमशाळा आहेत. विजाभज म्हणजेच विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी आश्रमशाळा आहेत. त्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळा आहेत. हे दोन्ही विभाग मिळून राज्यात 2033 आश्रमशाळा आहेत. त्यात सर्वाधिक 214 आश्रमशाळा नाशिक अपर आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत आहेत. राज्यात कोकणामध्ये पालघर, ठाणे, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पूर्व महाराष्ट्रात गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे आदिवासी क्षेत्र आहे. सर्वाधिक आश्रमशाळा याच भागात आहेत, कारण मोठी आदिवासी संख्या. राज्यातल्या या आश्रमशाळांमध्ये आज जवळपास 2,10,000 विद्यार्थी आहेत. त्यात मुलींची संख्या लाखांच्या वर आहे. मुलांची संख्या ही मुलींपेक्षा कमी आहे. आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्नधान्य, मसाले, किराणा माल, दूध, अंडी, केळी, अन्य फळं हे दिली जाणं अपेक्षित आहे. याखेरीज शालेय गणवेश, खोबरेल तेल, आंघोळीचा आणि कपडे धुण्याचा साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करणं अनिवार्य आहे. त्याखेरीज बूट, पायमोजे, रेनकोट, शालेय शैक्षणिक साहित्य हे देखील पुरवणं अनिवार्य आहे. अशा आश्रमशाळेतील अनास्थेसंबंधी ओबीसी कल्याण मंत्र्यांनी कडक इशारा दिलाय. प्रमुख जे आहेत त्यांची एक बैठक मुंबईत लावलेली आहे. ऑलरेडी त्याचं नोटीसही काढलेली आहे आणि आम्ही त्यामध्ये त्यांना सगळ्यांना एक 8 दिवसाची संधी देणार आहोत की 8 दिवसात त्यांनी अपडेट केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सगळ्यांची मान्यता रद्द करू. भले गरज पडली तर आम्ही दुसऱ्या शाळेमध्ये त्या मुलांना समावेश करण्याचा प्रयत्न करू. राज्याच्या दुर्गम आणि विकासापासून दूर असलेल्या भागातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आवश्यक आहे. त्यासाठीच राज्यात आश्रमशाळा कार्यरत आहेत. या आश्रमशाळांना भरघोस निधी दरवर्षी मिळतो. चालू आर्थिक वर्षात आदिवासी विकास विभागाला 21,000 कोटी रुपयांचा निधी मिळालाय. त्यातील काही रक्कम ही आश्रमशाळांसाठी असेल. तसं असताना देखील या आश्रमशाळा आणि त्यातील विद्यार्थी भीषण अनास्थेचा सामना करतायत. त्यामुळेच हा विषय आता ऐरणीवर आलाय. छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही राज्यातला मोठा भाग आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहे. तिथे अनेक भागात रस्तेच नाहीयेत, तर शिक्षणाची गंगा कधी आणि कशी पोहोचणार? याच मागास भागातल्या मुलांपासून शिक्षणाचा हक्क हिरावला जाऊ नये या हेतूनं राज्यात आश्रमशाळांची संकल्पना राबवली गेली. या आश्रमशाळांमधील वेगवेगळ्या समस्या आजवर अनेकदा समोर आल्या आहेत, पण सरकारी यंत्रणा काही केल्या हलत नाहीये. असंच वारंवार पाहायला मिळालंय. लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य असलेल्या आश्रमशाळांची अनास्था दूर होण्याची खूप जास्त गरज आहे.